फाईल खराब झाली, एवढी महत्वाची फाईल, आणि आपल्याकडे बॅकअप नव्हता. नाही राघव, ह्या फाईलचा आपल्याकडे बॅकअप नव्हता. उद्या तारीख आहे, कोर्टामध्ये काय सादर करणार होता आपण? स्वप्नील, तुझा आता ते आयटी डिपार्टमेंट मध्ये जा आणि फाईल रिस्टोर होते का बघ जा. हो, मी सांगतो कोणाला तरी. कोणाला तरी ना, स्वतः जा. बघू तुझ्याकडे काय. हा, नाही काय करून दुसरी फाईल आपल्याला रेडी करावीच लागणार. त्याच्यामध्ये सगळे ते पुरावे, चार्जेस, इन्फॉर्मेशन सगळे असायला हवी. अरे पण त्यासाठी अख्खी रात्र जाणार आहे. आयटी कॉस्ट करावंच लागणार आहे. तुला काय सापडलं? नाही राघव, त्या फाईलचा काहीच बॅकअप नाही मिळत आहे. उठ उठ. तूच बघ राघव, आपण कोर्टातून तारीख बदलून घेऊ शकतो ना, ट्राय तर करूया. आणि काय कारण सांगणार आपण? पुराव्यांची फाईल खराब झाली. देऊया काहीतरी रिझन. हो, आणि तुला वाटतं कोर्ट देईल आपल्याला तारीख? त्यांनी तारीख दिली ना तरी सुद्धा आपल्याला नवीन फाईल तयार करायचीच आहे, ध्यानात ठेवा. हा, माझ्या तोंडाकडे का बघता? जा ना, कामाला लागा ना, शोधा. सर, मी थांबते तुमच्या बरोबर इथे आणि मी मदत करते तुम्हाला. योजना ऐक, तू नवीन आहेस, या केस संदर्भातली तुला फारशी माहिती नाहीये. राहू दे. सर ठीक आहे ना, तुम्ही सांगाल ती मदत करेन मी खरंच करेन सर, प्लीज. अरे राघव, ते इतकं बोलते, थांबू दे ना तिला. आणि तसं या कामासाठी तुला असिस्टंट हवाच आहे ना. आणि या केस संदर्भात काही जरी इन्फॉर्मेशन मिळाली तर आम्ही तुला सांगूच, आणि काही मदत लागली तर आम्ही आहोच ना. सर प्लीज. ठीक आहे. बरं झालं, आपल्याला काही रात्रभर थांबायची गरज नाही. जे काही काम असेल ते दोघं बघून घेतील. काय सर सांगा ना, काय करू मी पहिले? तू एक काम कर, हे बघ, सर्वात आधी ना ते त्या केसची FIR कॉपी शोधून काढ. ठीक आहे, आणि जी कुठली इन्फॉर्मेशन तुला मिळेल, ते चार्जेसचे पुरावे, त्या संदर्भात मला वाटतं आपल्या रेकॉर्डमध्ये ना कुठेतरी हार्ड कॉपी असेल, ती शोध. येस सर. हा, आणि ती सापडली ना की मला लगेच कळव. ओके सर. मी आहे तिकडे IT डिपार्टमेंट मध्ये असेल. हो सर. आज रात्री उशीर होणार आहे, मी चिंगीची तब्येत सुद्धा विचारली नाही. आनंदी फोन का नाही उचलत आहे? आई, आनंदी कुठे आहे? नाही रे, ती पाटकरांकडे गेली खाली. मला चहा पण नाही दिला रे राघवा, तशीच गेली. तर मला चहा मिळेल कधी कोणाच ठाऊक बाई. बरं, चिंगीची तब्येत कशी आता? आता बरी आहे, बरी आहे. औषध गेलं ना पोटात, आता बरी आहे. अच्छा, तिने काही खाल्लं का? खात नव्हती, आनंदीने जबरदस्तीने भरवलं, तेव्हा गेलं तिच्या पोटात. तू कधी येशील? आज मला ऑफिसमध्ये खूप काम आहेत, मला यायला उशीरच होणार आहे आज. काही हरकत नाही, काय तुझं काम कर तू बाळा. आम्ही आहोत तिथे चिंगेजवळ, काळजी करू नको. बरं, नक्की तिला बरं वाटतंय ना? हो राजा, विश्वास नाही का? हा, ऐक ना, ती जागी असेल तर तिला फोन दे ना. आमच्यावर विश्वास नाही ना तुझा? थांब, देते तुझ्या लेकीला. चिंगे, ए चिंगे. हो आजी. हे बघ, बाबाचा फोन आला. हॅलो बाबा. हे बाळा, तुला बरं वाटतंय आता? हो, आता एकदम बरं वाटतंय. आईने मला पेज दिली आणि औषध दिलं, मग मला झोपवलं. आणि मी झोपून उठले ना तर माझा तापही गेला होता. आजीने पट्टी ठेवली सांग. बाबा, आई किती भारी आहे ना. ती आली आणि मला थोड्या वेळात बरं वाटायला लागलं. तू काळजी नको करूस. बरं बाळा, ठीक आहे, पण ऐक, आता अजिबात काही थंड खायचं नाही. हा, हो बाबा. ओके, ठीक आहे, मी येतो रात्री. हा, ठेवतो मी फोन. बाय. आजीनी पट्ट्या ठेवल्या, आजीनी पट्ट्या. सांग. फोन ठेवला आजी.
रमाताई, माफ करा मला. लग्न करून मी या घरात आले तेव्हा चिंगी आई आई म्हणून तुम्हाला शोधत होती. त्यावेळी असं वाटत होतं की चिंगी मला आई म्हणून कधीच हाक नाही मारणार. तुम्ही मला तिच्यासाठी अंगाई गायला सांगितली होती ना. अंगाई गात असताना माझ्यातली आई जागी झाली. एक मूल जन्माला येतं तेव्हा स्त्रीचा आई म्हणून जन्म होतो, पण माझ्या पोटी जन्म न घेतलेल्या चिंगीने मला आई म्हणून जन्म दिला. डोहाळे नक्की काय असतात हे अनुभवले नाहीयेत मी, पण माझ्या चिंगीला काय आवडतं काय नाही आवडत हे चोख सांगू शकते. मूल जेव्हा पोटात असतं, जेव्हा लाथ मारतं, तेव्हा नक्की काय होतं हे नाही माहिती मला. पण माझ्या चिंगीला कवटाळलं ना तर 9 महिन्यांचं सुख मिळतं मला. बाळाला जन्म देताना खूप वेदना होत असतील, होत असतात, पण माझ्या चिंगीला त्रास झाला ना तर ते बघून मला वेदना होतात. मी चिंगीसाठी कधीच झपलं टोपरं नाही शिवू शकले, पण मी मात्र तिच्यासाठी साडी बनवली. माझी जशी साडी अगदी तशीच साडी. आम्ही दोघींनी साडी नेसली ना तेव्हा माझी सावली दिसत होती ती. माझ्या चिंगीचे लहानपणाचे बोबडे बोल नाही ऐकले मी, पण आता चिंगी जेव्हा आई म्हणून हाक मारते ना मला तेव्हा माझं जीवन सार्थक लागतं. रमाताई, मी आता जो विचार करत होते तो कदाचित तुम्हाला आवडणार नाही. तुम्ही माझ्यावर खूप विश्वास ठेवला. तुम्हाला माहिती होतं मी चिंगीकडे नीट लक्ष देईन, आपलं घर सांभाळ. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही शांततेत निघून गेले, पण मी आता जो काही विचार करते तो चुकीचा आहे. मला बाळाला जन्म देता नाही आला ना तरी ठीक आहे, कारण मी माझ्या चिंगीमुळे आई पण अनुभवते. ते माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं. रमाताई, मला माफ करा. यापुढे मी स्वतःच्या बाळाचा विचार नाही करणार. योजना गुड वर्क. हा, आपल्याला हवे असलेले बरेचसे पुरावे आणि इन्फॉर्मेशन आपल्याला सापडल्यात. या सगळ्यांच्या नोट्स बनवून ठेव. येस सर. एक काम कर, जेवढ्या FIR कॉपीज आहेत त्यांच्या वेगळ्या नोट्स बनव आणि आरोपींच्या जे डिटेल्स आहेत, इन्फॉर्मेशन आहेत त्याच्या वेगळ्या नोट्स बनव. येस सर. सर, सकाळी आपल्या हातात काही नव्हतं. असं वाटत होतं आपल्या हातून केस जाते का काय, पण तुम्ही आलात आणि केस फाईल पुन्हा तयार झाली. तुम्ही फक्त हुशारच नाही आहात, हार्ड वर्किंग सुद्धा आहात सर. मला ना स्वतःबद्दल खूप प्राऊड फील होतं की मी ॲडव्होकेट राघव कर्णिक यांच्याबरोबर काम करते. योजना, आपल्या चेंबरमध्ये आलेली कुठलीही केस ही आपली खूप मोठी जबाबदारी असते ना. आता आपल्याकडून जर का पुराव्यांची फाईल करप्ट झाली आहे तर ती चूक आपल्याला सुधारायची आहे, आणि तसंही आपल्या चुकीमुळे कुठलाही गुन्हेगार सुटता कामा नये. अजून एक महत्वाचं म्हणजे आपल्याकडे एक ठोस पुरावा होता ज्याच्यामुळे आपली केस स्ट्रॉंग होती, तो अजून सापडलेला नाहीये. सर, पण तो पुरावा सापडत नाहीये म्हणून त्याच्यात चेंजेस करून कोर्टापुढे सादर करता येऊ शकतो ना आपल्याला. म्हणजे काय झालंय हे आपल्याला माहितीये, आपल्याकडे तो पुरावा होता, पण फक्त तात्पुरतं म्हणून सापडत नाहीये म्हणून कोर्टापुढे काही चेंजेस करून सादर करता नाही येणार का?
म्हणजे आपण खोटा पुरावा सादर करायचा म्हणतेस? पण आपण खोटं बोलत नाही आहोत ना सर. आपल्याकडे तो पुरावा होता, आता फक्त सापडत नाहीये म्हणून. हा, पण समोरच्या वकिलाने जर का क्रॉस चेक केलं तर कोर्टामध्ये हे सिद्ध होणार की आपण खोटा पुरावा सादर केला होता. त्याच्यामुळे आपली केस अजून वीक होणार. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे कायदेशीर नाहीये आणि मी कधीच बेकायदेशीर काम करत नाही. हो, बराच उशीर झालाय. हॅलो, बोला. हा, अगं चिंगीची तब्येत कशी आता? आता बरी आहे. ताप उतरलाय तिचा, पण तापामुळे तोंडाला चव नाहीये, त्यामुळे काही खात नाहीये. पण काळजी नका करू, मी आहे तिच्यासोबत. तुमचं ते महत्वाचं काय काम होतं ते झालं? नाही, थोडंसं बाकी आहे, पण बऱ्यापैकी रिकव्हर झालंय. 1-2 तास उशीर होईल अजून. हा, आरामात या. नाही, आरामात नाही, मलाही लवकर यायचंच आहे, कारण मी सुद्धा तुला मिस करतोच आहे. अहो, आजूबाजूला कोणी असेल ना, काय बोलत आहे? काय झालं हसायला? अरे नाही नाही, फार कोणी नाही इथे. येतो मी काम संपवून. हा, ठीक आहे. मला वाटतं चहाची साहेबांना जास्त गरज आहे. हो सर, आपण काम करतोय म्हणून आपल्या बरोबर थांबलाय तो. त्याच्याकडे काहीच काम नाहीये, त्यामुळे त्याला आळस येणं साहजिक आहे ना. आपल्यामुळे उगाच त्याला बिचारायला थांबावं लागलं. मनोहर, मनोहर, मनोहर. हा साहेब, सॉरी सर. काय हवंय का तुम्हाला? नाही, आम्हाला काही नकोय. ऐक, बराच वेळ तू आमच्याकडे थांबलायस, खूप उशीर झालाय. तू एक काम कर, मला आधी सांग, तुला शेवटची ट्रेन किती वाजताची आहे? एक 20 मिनिटात शेवटची ट्रेन सुटेल माझी. शेवटची ट्रेन? बरं, मग एक काम कर, तू निघालास तरी चालेल, जातो. नाही सर, आज थांबतो मी. सकाळी निघेन आणि फ्रेश होऊन परत येईन मी ऑफिसला. तू कशाला एवढी धावपळ करतोस? मी तुला सांगतो ना, तू जा आता, काही हरकत नाहीये. मी हवं तर सगळं लॉक करेन आणि सकाळी लवकर येऊन मीच उघडेन. काही टेन्शन घेऊ नको, जातो. हा, आणि चावी तेवढी देऊन जा मला. ठीक आहे साहेब. योजना, तू पण जा ना त्याच्यासोबत. तो बघ, तो मनोहर आहे, स्टेशन पर्यंत तुला सोबत होईल. नाही सर, इथे जवळच माझी मैत्रीण राहते, अगदी 5 मिनिटावर आहे. तिला फोन करून मी माझी सोय करून घेतलीये. तुम्ही नका काळजी करू, मी जाईन व्यवस्थित. मैत्रिणीकडे जाणार असं उशिरा का जातेस? वेळेत जा ना, तू निघाली तरी चालणार आहे. अहो सर, म्हटलं ना, ते अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर राहते. मी जाईन तिच्याकडे, डोंट वरी. आपलं काम संपेपर्यंत मी थांबतेय. शुअर? हो सर. ठीक आहे. आई, चिंगी, काय झालं बाळा? झोप झोप बरं. बाबा कधी येणार आहे? येतील येतील. डोळे बंद कर, झोप बरं. चल. पूर्ण दिवस झोपूनच आहे, आता कंटाळा आलाय मला. हो, काहीतरी करूयात ना आपण. काय करूयात आपण? हा, चिंगी बाळा, ताप उतरलाय ग, पण कणकण आहेच ना बाळा. तू झोपलीस, आराम केलास ना, तर तू लवकर बरी होशील. चल ये. मी बरी आहे आता. तू बरी नाहीये. चल झोप बरं. चल. नाही, मला नाही झोपायचं. मग काय करायचं चिंगी? मला नाही माहिती, पण काहीतरी करायचं. मला माहितीये काय करायचं. तिकडे बघ, तिकडे तुझं गालच खातो. खाऊ खाऊ. झोपायचं नाही तर गुबगुली करा. नाही, मी झोपते. ये झोप. शांत झोपायचं. चिंगी झोप.
झाली फाईल कम्प्लीट. योजना योजना सर आय एम सो सॉरी सर. हा नाही इट्स ओके फाईन. मी म्हटलं आपलं काम झालेलं आहे. ओके अँड थँक्यू सो मच. तुम्हाला मदत केलीच त्याच्यामुळे ते इतक्यात आटोपलं. अदरवाईज मला वाटलं होतं रात्रभर थांबावं लागतं की काय. सर थँक्यू काय, माझं कामच होतं ते. बरं ऐक, आता उशीर झाला, आपलं निघाला. हो सर, मी फ्रेश होऊन निघते. मला एक आईला कॉल पण करायचा आहे. तुम्ही वा पुढे. अगं नाही, खूप उशीर झालाय. एकत्रच बाहेर निघूया ना आपण. अहो सर खरंच मी इथेच जाणार आहे. मी सांगितलं ना तुम्हाला. तुम्ही वा पुढे, मी लॉक करून जाईन आणि सकाळी लवकर येऊन उघडेन सुद्धा. बरं शुअर आहेस तू? हो 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 सर, खरंच. सावी थँक्यू सर. आणि व्यवस्थित जा. हो सर. बाय, गुड नाईट.